26 ऑगस्ट रोजी सकाळी 11च्या सुमारास नवी मुंबई एअरपोर्ट अदानी गेटवर दिबा समर्थक भूमिपुत्र विजय शिरडोणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश व असंतोष व्यक्त करत विमानतळ प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधले। लोकनेते दिबा समर्थकांच्या योद्ध्यांनी ऐन सणासुदीच्या काळात भर पावसात नोकर भरतीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी करत नवी मुंबई विमानतळ कार्यालया ठिकाणी मोठा जमाव केला होता। यावेळी स्थानिक भूमिपुत्रांमध्ये गट तट निर्माण करत राजकारण करणाऱ्या सत्तेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली। तसेच संघर्ष समिती म्हणून गाव प्रकल्पग्रस्त पातळीवरील संघटनेच्या कृतीवर अविश्वासही व्यक्त करण्यात आला। आमचा उद्देश भूमिपुत्रांना न्याय देणे आहे, आम्हाला आमचा स्वार्थ नाही असे म्हणत प्रलंबित व विलंब होत असलेल्या नोकर भरती नामकरण मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाचा राजीनामा देणारे दिबा कट्टर समर्थक विजय शिरडोणकर व अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी स्थानिक भूमिपुत्रांनी यावेळी नोकर भरती प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असून अशा मुद्द्यांवर छुपा राजकारण होत आहे असे सांगितले। या विमानतळ प्रकल्पात आमदारांची 1 इंच देखील जमीन गेलेली नाही। भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार कोणी करत असतील तर दिबांच्या आंदोलनाची पुनरावृत्ती केली जाईल असेही सांगण्यात आले। अदानी समूहाने नेमलेल्या कंपन्यांनी नोकरी देताना 80% अधिकृत प्रकल्पग्रस्तच भरावे, त्यांनी तसे नाही केल्यास त्यांना तात्काळ बदलण्यात यावे असेही ठणकावून सांगण्यात आले। सरकारला आमच्या भूमिपुत्रांच्या लोकभावना समजाव्यात म्हणून आम्ही आजपर्यंत विविध पद्धतीने दिबा समर्थक लोकशाहीच्या मार्गाने सरकारपर्यंत निवेदन मागणी करत आहोत। परत एकदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही अंतिम सूचना व इशारा देत गणेश मूर्ती आणि पुष्प देऊन प्रार्थना करून आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत। हा प्रकल्प अजून अपूर्ण असून अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे। या सर्व प्रकल्पासाठी अतोनात त्रास प्रकल्पग्रस्तांनी अनेक वर्ष सहन केलेला आहे। नोकरीसाठी संधी प्रथमतः विस्थापित 10 गावातील तरुणांना द्यावी, त्यानंतर 27 गाव, नैना व 95 गावातील इतर उमेदवारांचाही विचार करावा असे अदानी समूहाच्या अधिकारी नवी मुंबई विमानतळ मानव संसाधन विभाग प्रमुख पूनम डावरे यांना उपस्थित शिष्टमंडळाने विनंतीपूर्वक सांगितले। ज्या मागण्या हक्क अधिकाराच्या आहेत त्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर आजपासून आम्ही या लढ्यात अधिक तीव्रतेने उतरणार आणि लढा रक्तरंजित बलिदानातून भूमिपुत्रांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे विजय शिरडोणकर यांनी सांगत सर्व उपस्थित अधिकारी प्रकल्पग्रस्तांचे व मान्यवरांचे आभार मानले। आम्हाला एक बातमी कळली की इथे 1 तारखेपासून नोकरीसाठी लोक बोलवलेली आहेत आणि ती लोक बोलवली आहेत मुंबई विमानतळामधून। मुंबई विमानतळातली जी काही अनुभवी लोक आहेत त्यांना इथे ट्रान्सफर केलेली आहे आणि त्याचबरोबर जी 100 लोक घेणार आहेत आमची 10 गावातली किंवा 27 गाव असतील किंवा 27 गावाची समजा 100 लोक म्हणजे आमच्या वाट्याला 7-7, 8-8 लोक पण येत नाही आणि ती घेतात फक्त भारतीय जनता पार्टीची असं आम्हाला समजलं। भारतीय जनता पार्टीने यादी दिली 30 लोक असणार, ती 27 गावातली नसणार, त्या समितीने दिलेली नसणार, म्हणजे त्यांना पण धुडकावून लावलंय यार। वास्तविक पाहता इथं 1 इंच जमीन देखील या दोन्ही आमदारांची गेली नाही। ते जरी माझे मित्र असले तरी मी त्यांना सांगू इच्छितो याद्वारे की भारतीय जनता पार्टीचे आपण आमदार आहात, आपल्याला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय, परंतु तुमची इथे 1 इंच देखील जागा गेलेली नाही। या प्रकल्पामध्ये जागा गेली ती 10 गावाची, त्याच्यानंतर असणारे आमचे 5-6 गाव आजूबाजूची गाव आहेत, ह्या गावांना पहिल्यांदा समाविष्ट करायला पाहिजे। पहिल्यांदा ज्या नोकऱ्या आहेत त्या प्राधान्य या गावांना दिलं गेलं पाहिजे असं आमची ठाम भूमिका आहे। कारण आमची घरं पण गेलीत, आमच्या जमिनी गेल्यात, आम्ही घरदारं सोडलीत, आम्हाला काय यातना भोगावं लागल्या त्या आम्हाला कळतंय, ज्याची जळतं त्याला कळतंय। आणि आज आमच्या मुलांना इथं नोकऱ्या नाहीत, 1 लाख नोकऱ्या मिळणार आहेत। अरे मग नोकऱ्या पहिल्यांदा आमच्या पाहिजे, आमच्या मुलांना पाहिजे, पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे। 1 सप्टेंबर पासून जर नोकरीला घेणार असतील तर ती मुलं आमची असली पाहिजे, इथली या स्थानिक मातीतली मुलं असली पाहिजे। 1 लाख नोकऱ्या असतील तर आम्ही पण सांगितलं, आम्ही काय कोत्या मनाचे नाही, तुम्ही 27 गावाची घ्या, त्याच्यानंतर 95 गावाची घ्या, त्याच्यानंतर नैना मधली घ्या, त्याच्यानंतर 3री मुंबईतली पण घ्या, आमच्या समाजातली आगरी कोळी कराडी बांधव आहेत त्यांना घ्या। हे सगळे संपल्यानंतर मग महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे घ्या, आपण महाराष्ट्रातले पहिले घ्या। कारण तुम्ही परप्रांतचे आणणार, तुम्ही गुजरातवरून आणणार, तुम्ही बिहारवरून आणणार, तुम्ही बंगालवरून आणणार, तेच जमणार नाही। आज इथं लोक कामाला आहेत ती सगळी बाहेरची लोक आहेत आणि 1 सप्टेंबर पासून हाऊसकीपिंग सारख्या साध्या गोष्टीसाठी जर मुंबई विमानतळावरून इकडे पाचार करून लोक ट्रान्सफर करत असतील, आम्हाला 1-2 दिवसापूर्वी कळलं। 1-2-3 दिवसापासून त्यांना सांगितलंय का तुम्ही 1 तारखेपासून इकडे यायचंय, हे कळल्यावर
तळपायची आग मस्तकात गेली आणि ठरवलंय की आतापासून आपण या लढ्यात उतरायचं. ही आजची पहिली ठिणगी आहे. जसं आम्ही डोंगरावर हाक दिली दिबांच्या नावासाठी, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागावं म्हणून माझी प्राथमिक पहिली भूमिका होती. 2008 साली जेव्हा सिडकोची साधक चर्चा होती आणि दापोली पारगाव इथं मी भूमिका मांडली की जर आमची घरदारं जर जात असतील तर या विमानतळामध्ये आम्हाला प्राधान्य मिळालं पाहिजे. ते म्हणजे आमचं पुनर्वसन, जे पुनर्वसन आमचं व्हायला पाहिजे ते सुयोग्य आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे. ते काही इतकंसं सन्मानजनक झालं नाही, पुन्हा त्याच्यावर नंतर येणारच आहे. परंतु या विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील साहेबांचं लागलं पाहिजे, या आमची सगळ्यांची तळमळीची भूमिका होती. आज ही भूमिका आहे. 2008 पासून भूमिका मांडतोय. 2021ला आम्ही त्याचा उठाव केला होता. त्याच्यानंतर हा आमचा जो कार्यक्रम आहे त्याचा हायजॅक केला त्या कृती समितीने आणि त्यांनी मग तो दिबा पाटलांचं नाव लागावं म्हणून अगदी प्रचंड तांडव केला. पण ते त्यांच्या मनात आहे का? बिलकुल मनात नाही. अहो मनात असतं तर सांगितलं असतं ना. राजीनामा फक्त तोंडी बोलतात, आम्ही राजीनामा देऊ, जाळून घेऊ, पेटवून घेऊ. काय फायदा आहे? द्या ना, कशाला जाळून पेटवून स्वतःचा जीवित हानी करता. आता या क्षणाला तुमची हा हिंमत, राजीनामा देवा. मी तुम्हाला सांगतोय, कोणाला माहिती नसेल का नाही माहिती, या सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब येऊन इथून विमानतळ सुरू करणार आहेत. या सप्टेंबर मध्ये. कदाचित माझी माहिती खरी असेल खोटी असेल माहिती नाही, पण आमचे सुद्धा दिल्लीमध्ये खासदार बसलेले आहेत, आमचे सुद्धा माणसं आहेत. ते आम्हाला सांगतात काय नरेंद्र मोदी साहेब हे सप्टेंबर मध्ये येणार. मी तर सांगतोय ना, 17 सप्टेंबर तुमचा वाढदिवस आहे, करा ना दिबा पाटील साहेबांचं नाव घोषित. पण प्रत्यक्ष विमान उडवा 13 जानेवारी 2026 ला, कारण त्या दिवशी जन्मशताब्दी आहे दिबांची. त्या जन्मशताब्दी दिवशी जर तुम्ही विमान हे प्रत्यक्षात उडवलं, जसं गोव्याला मी मागे पण सांगितलं, गोवा आपल्या बाजूचं राज्य आहे. मोपा विमानतळ मनोहर पर्रीकरांचं नाव दिलंय, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांचं नाव आहे. 11 डिसेंबर 2022 रोजी नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली का या विमानतळाचं नाव असेल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. प्रत्यक्ष ते विमान त्या दिवशी उडलं का? तर बिलकुल नाही. ते विमान उडलं 5 जानेवारी 2023 ला, म्हणजे 20-25 दिवसानंतर. याचा अर्थ विमान नाव आधी घोषित झालं, विमान नंतर उडलं. आम्ही पण आधी सांगतो ना, 17 सप्टेंबरला तुम्ही या इथे. मी पंतप्रधानांना इथून आव्हान नाही, एक विनंती, कारण मी तेवढं आव्हान देणं इतपत मोठा माणूस नाही, पण विनंती करतोय की तुम्ही 17 डिसेंबर तुमचा वाढदिवस आम्ही पवित्र मानतो. कारण आम्ही पूर्वी आजी आम्हाला तुमचं म्हणणं पटतं, तुमचं मला वैयक्तिक बीजेपीची मत पडतात म्हणून मी बीजेपी मध्ये कार्यकर्ता होतो. मी 15 ऑगस्टला राजीनामा दिला, कारण जुलैमध्ये इथे मुख्यमंत्री साहेब आले देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी घोषणा केली का ऑगस्ट मध्ये हा विमानतळ सुरू होणार आहे. प्रत्यक्ष झाला का विमानतळ? आता बघा, ऑगस्टचा महिना संपत आला. मला वाटलं 15 ऑगस्टला तरी ते देतील, नाव देतील आणि करतील विमानतळाची घोषणा. 15 ऑगस्ट गेला. सकाळी मी 15 ऑगस्टला या 27 गावाचा मी सल्लागार होतो, त्याचा पहिला राजीनामा दिला. त्याच रात्री मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा राजीनामा दिला. तो राजीनामा यासाठी दिला, ज्या दिवशी ते या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देतील त्या दिवशी मी सक्रिय पुन्हा भारतीय जनता पार्टीत येईल. मी दुसऱ्या कुठं पक्षात जाणार नाही, तर स्वतः वेगळा विचार करीन. जेव्हा आम्ही डोंगरावरून हाक दिली तेव्हा 100 लोक तुम्हाला माणसं कामाला लावू, हे करू ते करू. आम्ही सांगितलं 100 लोक नाही, त्याच्यावर एक चिन्ह लिहा टक्केचा. 100% माझ्या 10 गावातली लोक लागली पाहिजे, माझ्या 15-16 गावातल्या आजूबाजूची लोक लागली, ती 100% लागली पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांना देखील सांगतोय, हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. बीव्हीजीचं हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, ओसीएसचं. हे नंतर यांचं कॉन्ट्रॅक्ट 1 वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी संपल्यावर मग ही मुलं काय ते काढणार? कायमस्वरूपी नोकरी पाहिजे, हे इथं ठामपणे लक्ष. जरी ती हाऊसकीपिंग मध्ये असली तरी इथे ती कायमस्वरूपी नोकरी पाहिजे. त्या मुलांना इथून ट्रान्सफर नाही होता कामा. 3 वर्षानंतर हैदराबादला जा आणि दिल्लीला जा, तर ते जमणार नाही, कारण इतर तो कायमस्वरूपी इथंच असला पाहिजे, अशी आमची इथं प्रामुख्याने भूमिका आहे. या दोन्ही आमदारांना पण तुम्हाला सांगतो ना, तुम्ही लावताना भारतीय जनता पार्टीची माणसं, तर तुम्हाला सांगतोय 3 वर्षानंतर पोरांना ट्रान्सफर करून देऊ नका. कारण जर ही पोरं ट्रान्सफर झाली तर उद्या समजा इथे माझी मुलं जी पुनर्वसन होऊन इथं आली, विस्थापित, आमचं विस्थापन झालं इथं वाळ भागामध्ये, किंवा तिकडचं आमचं पनवेल भागामध्ये करंजाळा चिंचपाडाचं विस्थापन झालं,
अहो विमानतळामध्ये नोकरीला कोण सायकलवर येईल, कोण गाडीने येईल, रिक्षाने येईल, चालत येईल. इथं हार्डली पगार किती असणार त्याला? 20-25 हजार रुपये. उद्या हैदराबाद मध्ये किंवा दिल्लीमध्ये तो जो पोरगा लागला, मी त्या सांगितलं अधिकाऱ्याला, तर तो तिथं भाड्याच त्याला 15 ते 20 हजार रुपये लागेल. मग तो खाईल काय ना काय करेल तो? मग तुम्ही क्लास 4 एम्प्लॉय वरच्या लेवलची जे लोक आहेत त्यांची ट्रान्सफर करा. मी आजच आव्हान देतोय. आम्ही डोंगरावरून हाक दिली दिवाच्या नावासाठी, दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागावं म्हणून आम्ही डोंगरावरून हाक दिली. तसे आज या क्षणाला मी आमच्या प्रकल्पग्रस्तांना, भूमिपुत्रांना आव्हान करतोय, हाक देतोय, एक संघटित व्हा. हे 27 गाव वगैरे काय नाही, सब झूट आहे, सगळेच बोगस लोक आहेत. कारण ह्या लोकांची दिशाभूल करतात. इथे त्यांना तरी माहिती आहे का ही जी यादी दिली ती कोणाची यादी आहे किंवा कोणाला घेणार आहेत? अहो तुम्हाला हे माहिती आहेत का 3 वर्षांनी तुमच्या पोरांना ट्रान्सफर करणार आहेत म्हणून? लिहून ठेवा माझं वाक्य, हे वाक्य माझं लिहून ठेवा. 3 वर्षांनी जेव्हा कामाला घेतील फक्त 3 वर्ष ठेवतील आणि यांची ट्रान्सफर करतील. ती ट्रान्सफर होऊ नये म्हणून माझी तो कोणी असू, तो भाजपचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, त्याची तो जर बिचारा लागला असेल तर ती ट्रान्सफर होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. माझी 2 मुलं आहेत, मी वैयक्तिक सांगतोय. एक मुलगी माझी आर्किटेक्ट आहे, ती इंग्लंडमध्ये आहे, ती मास्टर्स केलाय. एक मुलगा आहे तो माझा सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर आहे. माझ्या दोन्ही मुलांना कामाला लावायची नाही, माझ्या भावाच्या मुलांना पण कामाला लावायची नाही, उच्च शिक्षित ते आहेत. फक्त माझी तळमळ एवढीच आहे, या 10 गावातली किंवा 15 गावातील लोक 100% लागली पाहिजे आणि ती सुद्धा कायमस्वरूपी. इथं काय झालंय माहितीये का? मला माहिती मिळाली, इथं जो तो चोंबडेपणा करायला लागलाय. इथं 2 आमदार येतात, ते सांगतात आमचीच माणसं घ्यायची. इथं केंद्रात सत्ता आमची आहे, महाराष्ट्रात सत्ता आमची आहे. इथं आम्हीच आमदार आहोत, आमचीच लोक घ्यायची, आमचीच यादी घ्यायची. अरे काय आमची? तिथं उरणला तुम्ही घेणार मेळावा, कशाला? उरणच्या लोकांचा. तिथं अजून कोण घेणार? पनवेलला मेळावा, दुसरे आमदार पनवेलची लोक. अरे आमच्या 10 गावाच्या किंवा 15-18 गावांचा विचार कोण करणार? कुठलं तरी घेणार 27 गाव, आजूबाजूचे बाहेरचे लोक, दिगाटी पिगाटी असू दे, मी त्यांच्याविषयी बोलत नाही. सगळ्यांना घ्यायचे आपल्याला कामाला. आम्ही बोलतोय ना, आम्ही तेवढ्या कोत्या म्हणायचे नाही, पण पहिला प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे. होतंय काय? इथं मान्य गणेशजी नाईक येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या. इथं श्रीरंग बारणे येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या. इथं प्रशांत ठाकूर येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या. इथं महेश बालदी येतात, ते सांगतात आमच्या पोरांना तुमच्या घ्यायच्या. मग आमच्या पोरांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या नुसत्या. हे विमान काय उडताना नुसती बघायची आम्ही? ह्या विमानतळामध्ये पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे. या आजपासून आमची भूमिका आहे. नसेल तर आजपासून आम्ही तुमच्या विरोधात इथं ठोस भूमिका घेऊ आणि मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण तुम्हाला कसं काय तुम्ही 2029 आजच आव्हान देतो, कसं निवडून येतात? तुमच्याकडे प्रचंड आर्थिक प्रचंड पैसा आहे, सगळं होत नाही. एक ना एक दिवस गर्वाचं घर खाली होतं, एवढं लक्षात ठेवा. येऊ घातलेल्या विमानतळामध्ये आणि त्या विमानतळाच्या नामकरणासाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांचा नाव लागला पाहिजे ह्या विमानतळाला. ही आमची इथल्या 27 गावातील 95 गावातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने भूमिका आहे. कारण त्यांचं योगदान ह्या शेतकऱ्यांच्या प्रती फार मोलाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला लागावं. आणि तो इथल्या शेतकऱ्यांचा आणि दिबा पाटील साहेबांचा एक अधिकार आहे. गणपती बाप्पाचा सण हा मोठा सण महाराष्ट्रात मानला जातो आणि तो सण आपण सोडून आम्ही या ठिकाणी इथं आलोत म्हणजे कुठेतरी या सत्तेतील लोकांचा उद्रेक झालेला आहे. आणि तो उद्रेक असा आहे की 2008ला ज्या वेळेस विमानतळाचा विषय सिडकोच्या माध्यमातून आमच्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आला, त्यावेळेस गिल साहेब MD होते आणि त्यांनी माननीय DC घरत, दिवंगत DC घरत यांच्या घरी एक बैठक लावली आणि त्या इथल्या संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी प्राचारण केलं आणि विमानतळाचा फायदा काय आहे हे त्यांनी आमच्या समोर मांडलं आणि ते आम्ही स्वीकारलं पण की येणाऱ्या देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे आणि या प्रकल्पामुळे आणि तो प्रकल्प येणार आहे त्याचा इथल्या संबंधित परिसराचा विकास होणार आहे, सर्वांगीण विकास होणार आहे. त्यांनी जे सांगितले आम्हाला पटलं. पण त्याच्यानंतर जसा जसा विमानतळाचं काम पुढं आला, चर्चा पुढे आल्या, त्यावेळेस ह्या लोकांनी या प्रकल्पग्रस्तांवर अन्यायच केला. उदाहरण सांगायचं झालं तर ज्या वेळेस विमानतळाचं काम सुरू झाला तर इथल्या अनेक कारणांमध्ये अनेक मागण्यांसाठी लोकांनी विरोध केला, पण त्या वेळेला या इथल्या स्थानिक नेत्यांनी या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी हा गप्प बसला नाही.
मग तो 27 गाव समितीच्या माध्यमातून असो किंवा आज आम्ही या ठिकाणी जमलो त्यांच्या माध्यमातून असो, पण आम्ही आवाज उठवलाय आणि तो आवाज आमचा बुलंद राहणार आहे. कारण जोपर्यंत इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, ज्या वेळेस अदानी कंपनीचा मेन सीओ कॅप्टन शर्मा त्यांनी जेव्हा वेळेस एक बैठक घेतली आमदारांच्या समेत, म्हणजे उरणचे आमदार महेश बादले यांच्या समेत बैठक घेतली आणि आम्ही प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी असताना त्यावेळेस एक साचा ठरला की 80% या विमानतळात नोकर भरती ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची होईल आणि 20% या आमदारांना कोठा दिला जाईल. ते त्यांनी सुद्धा मान्य केलं आणि आम्ही पण सुद्धा मान्य केलं. पण आम्ही हे पण सांगितलं त्यावेळेस, जर 80% जर नोकर भरती या 27 गाव समितीच्या आतमध्ये असणाऱ्या गावांमधून जर आम्ही देऊ शकलो नाही, तर आमच्या आजूबाजूच्या परिसरात आणि त्याच्यापेक्षा बाहेरच्या परिसरातली भरती आम्ही होऊन देऊ, जेणेकरून या प्रकल्पामध्ये आपल्या या जिल्ह्यातली, तालुक्यातली, महाराष्ट्रातली लोक कामाला लागली पाहिजेत, जेणेकरून परप्रांतीय या ठिकाणी येऊ नये आणि आपल्या ह्या रोजगारावर पाय देऊ नये. ह्या गोष्टी आमच्या मनातल्या गोष्टी आहेत. आमचा जो आवाज आहे कुठंतरी ह्या स्थानिक आमदारांनी दाबण्याचा प्रयत्न केला. 27 गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, 2 बालदी साहेबांबरोबर आणि शर्मा बरोबर मीटिंग झाली. त्याच्यानंतर एक बैठक झाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडत असताना त्यावेळेस तिथले स्थानिक आमदार उरणचे महेश बालदी हे असे म्हणतात, केंद्रात सरकार माझी, महाराष्ट्रात सरकार माझी, मी इथला आमदार, शिडको माझी, मी लावणार तीच पोरं लागणार, ही भूमिका त्यांची आहे. तर मग आम्हाला कुठेतरी वाटतंय की हा आमचा आवाज किंवा आपल्या स्थानिकांना इथं नोकऱ्या मिळणार नाहीत, कारण यांची मक्तेदारी, यांचे कोठे तयार झालेले आहेत. आणि यांनी काय केलंय की गावोगावी अनाजी पंत तयार केलेत आणि त्या अनाजी पंतांना माझं आव्हान आहे की ती मक्तेदारी सोडा आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आहात ही भूमिका लक्षात ठेवून आपल्या लोकांचं आपणच हित करणार आहोत ही भूमिका आपण घेतली पाहिजे. कारण या अनाजी पंतांनी काय केलंय की 80% आणि 20%चा ढाचा ठरल्यानंतर यांनी उलव्या ठिकाणी आपल्या वैयक्तिक पक्षाच्या कार्यालयात भरती चालू केली. हा मेसेज गावोगावी गेल्यानंतर त्यांना ताकीद दिली आज समितीच्या माध्यमातून, परंतु त्यांनी त्यांची मक्तेदारी चालूच ठेवली आणि ही मक्तेदारी आम्हाला तोडून काढायची आहे. कारण मक्तेदारी ही फक्त इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांची असली पाहिजे.